थेट ग्रामपंचायत मीटिंगमध्ये घुसून सरपंचास काढले कार्यालयाबाहेर. नगर तालुक्यातील घटना. ग्रामपंचायतची मीटिंग सुरू असताना अचानक पोलीस येतात आणि थेट सरपंचालाच तुम्ही गावात काय करता, तुम्हाला गाव बंदी आहे असा सवाल करत मीटिंगमधून सरपंचास बाहेर काढलं जातं. नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांच्यावर 307चा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांना गावात प्रतिबंध करण्यात आला. मात्र उच्च न्यायालय संभाजीनगर औरंगाबाद यांच्या आदेशानुसार सरपंचांना ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग अथवा इतर गावाच्या विकासाबाबत कामासाठी पूर्व परवानगीने गावात येण्यास मुभा देण्यात आली. त्यानुसार सरपंच पवार हे आज ग्रामपंचायत मीटिंगसाठी गावात आले होते. तशी माहिती देखील त्यांनी पोलिसांना लेखी अर्जाद्वारे दिलेली होती. ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात ही मीटिंग सुरू होती आणि अचानक नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते हे थेट ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या मीटिंगमध्ये जाऊन सरपंच शरद पवार यांना बाहेर आणलं व तुम्हाला गावबंदी आहे, तुम्ही गावात कसा, असा सवाल केला. सरपंच पवार यांनी गीते यांना सांगितलं की मी रितसर आपल्या पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात अर्ज दिलाय, परंतु तुम्ही मला जाणून बुजून टार्गेट करताय. मात्र या प्रकारामुळे सरपंच शरद पवार यांनी सांगितलं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकारे बोगस कारवाईमध्ये गुंतवण्याचं काम चालू आहे. जर असं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असे षडयंत्र करत असाल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. याबाबत आपण पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब, नाशिक परिक्षेत्राचे IG BG शेखर यांच्याकडे दाद मागणार आहोत आणि त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर न्यायालयात या पोलिसांविरुद्ध जाणार आहोत असं सांगितलंय. त्यामुळे नगर तालुका पोलीस आता याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष वेधलंय.